मित्रांनो, मागील काही दिवसापासून भारताविषयी ट्रॅजेडीवर ट्रॅजेडी चालू आहेत आणि एक प्रकारे आपल्या व्यापाराला नजरच लागली काय. ट्रम्प आल्यावर वाटलं होतं वेगळं काहीतरी होईल, परंतु आल्यापासून वेगळंच काहीतरी करतंय. कारण ट्रम्प प्रशासनाने भारतावरील नवीन टेरिफ एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढवला आहे आणि त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट आहे की चीनने पण रेअर धातूवरील निर्यात बंद केलेली आहे. आता याचा इम्पॅक्ट भारतीय मार्केटवर खूप मोठ्या प्रमाणात होतोय आणि येणाऱ्या काळात होणार पण आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टीमुळे भारतातलं ऑटो सेक्टर असेल, इलेक्ट्रॉनिक सेक्टर असेल आणि इतर महत्वाच्या क्षेत्रांवर कसा प्रभाव पडू शकतो आणि पडतोय, याच बरोबर भारत आणि रशियाला का टार्गेट केलं जातं याच्यामध्ये आणि ट्रम्पची पुढची रणनीती नक्की काय याच्या मागे. भारताची प्रगती खरंच या ट्रम्पला बघवत नाही का बाबा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रिक्स कंट्रीजलाच का जाणून बुजून टार्गेट केलं जातंय. त्याच्याबरोबरच रेअर अर्थ मेटल नक्की असतात बरं काय, त्याचा वापर कुठे केला जातो, कसा केला जातो आणि ह्या सगळ्या जागतिक राजकारणामागे याचं काही लिंकिंग आहे का. या सर्व गोष्टींचं कनेक्शन, याच्या मागची सगळी कारणं आणि भारताचा मोठा धोका नेमकी काय आहे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये, अशा खूप साऱ्या विषयांवर मी आज इन डेप्थ मध्ये तुम्हाला माहिती देणार आहे. लक्षात ठेवा, ही माहिती तुम्हाला कुठल्याच व्हिडिओमध्ये मिळणार नाही, त्यामुळे सगळा व्हिडिओ पहा. खूप सारा कामाचा आहे आपल्या प्रत्येकासाठी. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. पुढे जाण्यापूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, क्विकली सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, सगळ्यात आधी पाहूया ट्रम्पने भारतावर लावलेले टेरिफ नक्की काय याच्यामध्ये. आता 30 जुलै 2025 ला ट्रम्पने भारतावर 25% रेसिप्रोकल टॅरिफ जाहीर केलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी अज्ञात स्वरूपाचा एक दंड पण लावला होता आणि आणखीन वाढवणार असण्याची धमकी पण दिली होती. म्हणजे जवळपास 7 ऑगस्ट पासून 25% टेरिफ लागू केला आहे आणि उर्वरित 25% टेरिफ ऑगस्ट महिन्याच्या शेवटी लागू केला जाईल. म्हणजे एकूण असा भारतावर 50% टेरिफ लावला जाणार आहे, की जी आपल्यासाठी नक्कीच एक चांगली गोष्ट नाहीये. आणि आता आपण एकच म्हणू शकतो याच्यामध्ये की ट्रम्प हे की मानता नाहीये आणि या म्हातारा वयामध्ये पण हा बुड्ढा पागल हो गया काय अशी म्हणायची वेळ आली याच्यामध्ये. का? कारण नुकसान आपल्या अर्थव्यवस्थेला होतंय आणि होत राहणार याच्यामध्ये. आता महत्वाची गोष्ट, भारतावर हे वाढीव टॅक्स लावण्यामागचं जर कारण पाहायचं झालं तर सगळ्यात एक इम्पॉर्टंट कारण याच्यामध्ये पुढे असं येतं की भारत बहुतांश लष्करी सामग्री आणि तेल सगळ्यात जास्त रशियाकडून मागवतो. ओके, आणि म्हणूनच याच्यामध्ये टेरिफ वाढवलं जातोय असं ट्रम्पने याच्यामध्ये सांगितलंय. कारण साहजिक आहे, त्याला वाटतं हे आमच्याकडून घ्यावं याच्यामध्ये. पण खरं कारण तर मी तुम्हाला अगदी शेवटी सांगणार आहे. आणि त्याचबरोबर ट्रम्प हे पण काही दिवसापूर्वी बोलले होते की भारत काय रशियाबरोबर करतो याची आम्हाला पर्वा नाही, त्यांचा काय बिझनेस आहे आम्हाला काय घेणे त्यांना नाहीये, कारण दोघंही आपापली अर्थव्यवस्था घेऊन एकत्र बुडू शकतात, याचा आम्हाला काही फरक पडणार नाही असं त्यांनी एक सँडलवर त्यांच्या पोस्ट केलं होतं. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्यालाच नाही सगळ्या जगालाही माहिती आहे की मृत अर्थव्यवस्था नक्की कोणाची आहे, कोणाची होऊ शकते आणि कोण असं करते आणि भारताच्या अर्थव्यवस्थेची पॉवर काय हे पण जगाला माहिती आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे याचा इम्पॅक्ट बऱ्याच सेक्टरमध्ये होतोय आणि मार्केटमध्ये पण काय होणार आहे आपण थोडक्यात त्याच्यामध्ये जाणून घ्यायचं याच्यामध्ये. जसं की नॉर्मली आत्ताच्या कंडिशनला बघा की ऑटो सेक्टरमध्ये बराच मोठा फॉल चालू आहे, कारण ऑटो पार्ट्सवरही 25% शुल्क लावलं याच्यामध्ये. याचबरोबर टेक्सटाईल्स असतील, फोन असतील, ज्वेलरी असेल, IT, मेडिकल वेगवेगळ्या याच्यावर पण काय केलेलं आहे, टेरिफ लावले गेलेले त्याच्यामध्ये. कारण ट्रम्पच्या पोटात दुखण्यामागचं एकच सगळ्यात मुख्य कारण म्हणजे आपण रशियाकडून खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रूड ऑइल खरेदी करतोय आणि ते आपण बंद करावं असं त्यांना वाटतंय. परिणामी जर समजा हे बंद केलं काय होईल बाबा, तर पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये जोरदार वाढ भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण रशियाचं हे जे ऑइल इतर देशांच्या तुलनेत जवळपास $5 ते $7 स्वस्त मिळतं आपल्याला याच्यामध्ये. आणि भारत रोज 2 मिलियन बॅलर्स रशियामधून तेल आयात करतो, जे क्रूड ऑइल आपण म्हणू शकतो याच्यामध्ये. त्याच्यामुळे भारताचे जवळपास या व्यवहारामुळे $14 बिलियन वाचतात. आता विचार करा, जर रशियामधून ही ऑइल खरेदी बंद केली तर किती मोठं नुकसान होणार आहे आपल्याला याच्यामध्ये. म्हणून भारत रशियाकडून ऑइल किंवा इतर काही ज्या गोष्टी आहेत त्या इम्पोर्ट करतो, कारण याच्यामध्ये आपला खूप मोठा फायदा आहे. आता हे तर सगळं
ठीक आहे बघा आपण करतोय, पण सगळ्यात मोठी हायपोक्रेसी ही आहे आणि याची हद्द तेव्हाच पार झाली याच्यामध्ये जेव्हा आम्हाला डेटा रिसर्च करताना समजलं की अरे हा युक्रेन युद्ध चालू असताना पण रशियाकडून अजूनही 8 मिलियन टन ऑइल आणि गॅस खरेदी करतोय. मग आता सांगा बरं, तसेच दुसरीकडे चायनाने पण 108 मिलियन टनाचं ऑइल आणि गॅस खरेदी केलं याच्यामध्ये, पण यांच्यावर कोणताच मोठा टेरिफ नाही लावला गेला याच्यामध्ये. आता हे तर सगळं सोडूनच द्या, आपण म्हणतो बाजूला ठेवा, पण याच्यामध्ये जेव्हा ट्रम्प स्वतः असं म्हणतो याच्यामध्ये एक्सवर त्याने डिक्लेअर केलं की आम्ही रशिया सोबत काहीच व्यापार करत नाही बरं का, आणि परंतु जेव्हा आम्ही त्यांचा पुन्हा डेटा सर्च केला याच्यामध्ये तेव्हा असं सापडलं की 2025 मध्ये आतापर्यंत अमेरिकेचा रशिया सोबतचा व्यापार जर तो पाहिला आणि याच्यामध्ये आम्ही फक्त इम्पोर्टचा विचार केला, म्हणजे अमेरिका रशियाकडून जो इम्पोर्ट करतोय तो जवळपास $2.1 बिलियन त्यांनी आतापर्यंत ट्रेड केलाय. ओके, आणि तो मागील इतर काळापेक्षा 37% जास्त आहे. मग आता हे कशा कशामध्ये करतायत बरं याच्यामध्ये, तर 37% एक्स्ट्रा पॅलेडियम त्यांनी खरेदी केलंय, 28% जास्त युरेनियम त्यांनी रशियाकडून घेतलेले, 21% मागच्या वेळीपेक्षा इतर फर्टिलायझर्स त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी केली आहेत. म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 23%हून अधिक त्यांनी याच्यामध्ये ट्रेड केलाय. म्हणजे बघा झालं ना, याच्यामध्ये खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. याच्यामध्ये ट्रम्प साठी हे सगळं परफेक्ट मॅच होतं याच्यामध्ये, कारण तो बोलतोय करतोय आणि जेव्हा काही करतो त्याची गॅरंटी नसते की 24 तासात त्या गोष्टी तो ठाम राहील का. अशा किती सहाय्या त्याने आपल्या विरोधात केल्या हे आपण नेटवर जाऊन बघूच शकतो याच्यामध्ये. आता महत्वाचा मुद्दा, चीनवर टेरिफ न लावण्याचं कारण जर आपण याच्यामध्ये पाहिलं तर चीनचा रेअर अर्थ सप्लाय कट आणि त्याचा परिणाम त्यांच्या होऊ शकतो. आता चीन हे रेअर अर्थ मेटलचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर करणारा एकमेव देश आहे जगामधला, त्याच्याकडे खूप मोठे साठे, त्याच्याबरोबर त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर इतर साठे पण आहेत. त्याच्यामध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त याचं उत्पादन, त्याचं प्रोसेसिंग आणि सर्वात जास्त एक्सपोर्ट पण चायनाच करते याच्यामध्ये, जिथे सर्वात जास्त प्रमाणावर प्युअर मटेरियल उपलब्ध होतात, ज्याचा उपयोग कशासाठी केला जातो बरं, तर लक्षात ठेवा, हाय टेक्नॉलॉजी डिव्हाइसेस बनवण्यासाठी, स्मार्टफोन बनवण्यासाठी, डिजिटल कॅमेरा असतील, कम्प्युटर हार्ड डिस्क, फ्ल्युरोसेंट LED लाईट्स, फ्लॅट स्क्रीन टेलिव्हिजन्स, कम्प्युटर मॉनिटर्स अँड इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले लार्ज क्वांटिटीज मध्ये बनवण्यासाठी, तसेच क्लीन एनर्जी, डिफेन्स टेक्नॉलॉजी, इतक्या बऱ्याच साऱ्या गोष्टींवर त्याचा वापर केला जातो आणि तेही मोठ्या प्रमाणामध्ये. पण आता हे चीनने रेअर अर्थ धातूवरील निर्यात नियंत्रण लागू केले याच्यामध्ये. मग त्यांनी म्हणले की चला आम्ही पण आता जगाला जास्त देणार नाही याच्यामुळे. आता त्याच्यामुळे झालं काय की जगभरामधील EV मोटर्स असतील, स्पीकर असेल, पॉवर विंडोज असतील, त्याचे लागणारे विविध कॉम्पोनंट असतील, यांच्या उत्पादनावर खूप मोठा प्रभाव पडलेला याच्यामुळे आणि त्यामुळे प्रोडक्शन कमी झालं याच्यामध्ये. आता सिंपल एक डेटा आम्ही जेव्हा काढला याच्यामध्ये, तर भारताला दरवर्षी चायनाकडून जवळपास 460 ते 700 टन मॅग्नेट्स आयात करावे लागतात याच्यामध्ये, ज्याची किंमत जर पाहायला गेलं तर $30 मिलियन होती याच्यामध्ये. पण हा पुरवठा आता अचानक थांबलेला याच्यामध्ये. मग किती मोठा इम्पॅक्ट त्या इंडस्ट्रीवर पडेल बघ. परिणामी इलेक्ट्रॉनिक कंपन्यांचं जे काही ECMS अंतर्गत त्यांचं जे काही टार्गेट्स असतं ते पूर्ण होत नाही आणि ते यशस्वी ठरतात याच्यामध्ये. ओके, आणि याचा इम्पॅक्ट येणाऱ्या काळामध्ये कंपन्यांच्या फंडामेंटल्सवर नक्कीच पाहायला मिळेल आणि या कारणामुळे अमेरिका चायनावर टेरिफ वाढवत नसावं, कारण त्यांना पण भीती आहे यांच्यावर जर टेरिफ वाढवलं, त्यांनी पण लगेच ऍक्शन घेतली होती आणि त्यांनी जर हे बंद केलं तर आपलं अवघड होऊन जाऊ शकतं याच्यामध्ये. इन शॉर्ट मध्ये भारताला सध्या सगळीकडून समस्यांचा सामना करावा लागतोय असं दिसतं याच्यामध्ये. पण आता हे सगळं पाहिल्यानंतर ना मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की हे होण्यामागचं नक्की कारण काय याच्या मागे. ओके, तर चायनाच्या मदतीशिवाय भारत ह्या सगळ्या सेक्टर्समध्ये सुपर पॉवर बनून काम करू शकतो की नाही याच्यामध्ये. यावर तुम्हाला काय वाटतं बरं, हे आम्हाला प्लीज कमेंट करून आम्हाला प्रत्येकाने खाली याच्यामध्ये सांगायचं, जेणेकरून आम्हालाही समजेल तुम्हाला आपल्या कंडिशन्स विषयी किती माहिती आहे. तर चला पुढच्या विषयाकडे जाऊ आपण याच्यामध्ये, तोपर्यंत तुमची कमेंट नक्की करायची आहे. आता आपण बघूया थोडं की भारतामध्ये आता कोणते रेअर अर्थ मटेरियल निर्माण केलं जातं याच्यामध्ये. तर यामध्ये इंडिया रेअर अर्थ लिमिटेड अर्थात IREL ही आपली भारत सरकारची पब्लिक सेक्टरची कंपनी याच्यामध्ये, ज्याच्याकडे देशातील मुख्य रेअर अर्थ खाणी रिफायनिंग कॅपॅसिटी आहेत, ते पहिल्यांदाच देशात संमिश्रित रेअर अर्थ ऑक्साइड्स आणि मॅग्नेट्सचं डाऊनस्ट्रीम उत्पादन करणारी एकमेव कंपनी आहे भारतामधली. म्हणजे यांच्यावरचा फोकस वाढतो याच्यामध्ये, कारण भारतामध्ये रेअर अर्थ मटेरियल जास्त प्रमाणावर उपलब्ध नाहीत. आणि एक नॉर्मल एक अंदाज जर लावला तर नॉर्मल एक विचार करा, 100 किलोग्रॅमची जर माती काढली तर त्याच्यामध्ये भारतामध्ये फक्त 4 ते 5 किलोग्रॅमचे मेटल्स मिळतात. म्हणजे एवढं खूप कमी प्रमाण आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळेच हे खूप सारं खर्चिक आणि वेळखाऊ काम आहे याच्यामध्ये, ज्यामध्ये खूप सारी मेहनत पण लागते,
पण आता महिंद्रा असेल, युनो मिंडा असेल, मारुती सुझुकी असेल, याच्यामध्ये सोना कॅम्स्टर असेल, याच्यामध्ये जे राष्ट्रीय स्तरावरल्या पहिल्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये पुढे येत आहेत. याचबरोबर वेदांता ग्रुप असेल, JSW स्टील असेल, मिडवेस्ट ॲडव्हान्स मटेरियल प्रायव्हेट लिमिटेड यासारख्या कंपन्या रेअर अर्थ मॅग्नेट्सचे उत्पादन भारतातच करण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्यांनी प्रॉपर प्लॅन बनवलेत. आता या दोन्ही गोष्टींचा ऑटो सेक्टरवर किती इम्पॅक्ट होऊ शकतो ते थोडक्यात आपण पाहूया, कारण सध्या या सेक्टरचा फटका जास्त जाणवतो इथे. आता ईव्ही निर्मिती आणि ऑटो पार्ट्स वर्धित खर्चात येऊ शकतात. म्हणजे काय होऊ शकतं याच्यामध्ये बघा, की त्यांच्या कॉस्टिंगवर आपल्याला थोडा कंट्रोल ठेवता येईल जर आपल्याकडे झालं तर, कारण ऑटो कॉम्पोनंट्सवर 25% टेरिफ लागलेले याच्यामध्ये. महिंद्राने भारतामध्ये रेअर अर्थ मॅग्नेट्स उत्पादनासाठी जे काही प्लॅनिंग आहे त्याच्यावर मोठ्या प्रमाणे काय केलेलं आहे, त्यांचे नियोजन करायला सुरुवात केली की आपण भारतामध्येच हे कसं करू शकतो आणि पुढील 6 ते 9 महिन्यामध्ये पुरवठा सुरक्षित ठेवण्यावर त्यांचा फोकस राहील याच्यामध्ये, जेणेकरून भविष्यकालीन जे काही इंजिनिअरिंग प्रोडक्शन आहे ते कन्सिस्टंट सुरू राहील याच्यामध्ये. आता यामध्ये इलेक्ट्रॉनिक सेक्टरचं जर पाहायला गेलं तर इलेक्ट्रॉनिक्समध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे मॅग्नेट्सचं शॉर्टेज येतं, त्याच्यामुळे उत्पादनाचं टार्गेट घटतंय, अडचणी वाढतात त्याच्यामुळे, आणि ECMS अंतर्गत भेटणाऱ्या इन्सेंटिव्हच्या मार्गावर प्रभाव पडतो याच्यामुळे, कारण साहजिक प्रोडक्शन नाही दिलं तर कंपन्यांना बेनिफिटच नाही भेटणार त्याच्यामध्ये. SBIचे इकॉनॉमिस्ट म्हणतात की ट्रान्सपोर्ट इक्विपमेंट, मशिनरी, इलेक्ट्रॉनिक्स असतील, कन्स्ट्रक्शन असतील आणि बेसिक मेटल्स हे 5 सेक्टर मोठ्या प्रमाणावर याच्यामुळे प्रभावित होतील, ज्याचा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट या सेक्टरवर राहणार आहे. या सर्व गोष्टींचं कनेक्शन आणि यामागची कारणे जर आपण पाहिली तर एक सिंपल दिसतं. याचं पहिलं कारण आहे की रशिया युक्रेन वार याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला मी आतापर्यंत सांगितलं की हे रेअर अर्थ मेटल किती इम्पॉर्टंट आहेत, तुम्हाला पण कळलं असेल कुठल्या कंपन्या याच्यामध्ये भविष्यामध्ये भारतामध्ये काम करतायत. आणि त्याच्यानंतर आता आपल्या कनेक्शनकडे येऊया की रशिया आणि युक्रेन वारचं जर आपण याच्यामध्ये बघितलं तर काय होऊ शकतं याच्यामध्ये. ओके, ह्याच्या मागे तेच आहे सगळं याच्यामध्ये, कारण हे वार थांबवण्यासाठी युक्रेन अमेरिकेवर प्रेशर आणतोय, कारण रशिया युक्रेनवर भारी पडतोय. युक्रेनचं खूप सारं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर डॅमेज करून टाकलंय रशियाने, आणि त्यांचं म्हणणं आहे जर तुम्ही हे युद्ध जर थांबवलं तर आम्ही आमच्याकडे असलेले रेअर अर्थ मेटल्स तुम्हाला स्वस्तामध्ये देणार आहोत याच्यामध्ये. आणि हे करण्यासाठी अमेरिकेने रशियासोबतचा संवाद देखील साधला, पण रशिया काय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये, म्हणून त्यांना कमकुवत करण्यासाठी हे सगळं चालू आहे याच्यामध्ये. आता दुसरं कारण म्हणजे रशियाचा इन्कम सोर्स. आता रशियाचा इन्कम सोर्स जो आहे तो कन्सिस्टंट चालू आहे, वार चालू असून पण खूप सारा मोठा फटका त्यांना बसलेला नाही, त्यामुळे ते वार थांबवत नाहीत. कारण रशियाचा सगळ्यात मोठा इन्कम सोर्स हा चायना आणि भारतामधून आहे त्याच्यामध्ये. कारण याच्यामध्ये चायना ऑलरेडी खूप सारा मजबूत आहे, तो काय ऐकणार नाहीये जर अमेरिकेने त्यांना काही सांगितलं तर. त्यामुळे हा व्यवसाय बंद करण्यासाठी, रशियाच्या आर्थिक स्थितीला कमकुवत करण्यासाठी भारतावर इनडायरेक्टली प्रेशर आणलं जात आहे, आणि याच्यामुळे हे सगळं चालू आहे याच्यामध्ये. आता आणखीन एक तिसरं कारण बघायच्यामध्ये एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. अमेरिका आता एक घाबरू लागली याच्यामध्ये की इतर देश नॉर्मली अमेरिकेच्या पुढे जाऊ लागलेत. इतर देशांच्या इकॉनॉमी अमेरिकेच्या तुलनेत खूप फास्ट ग्रो होत आहेत आणि स्टेबल पण होत आहेत याच्यामध्ये, जसं की ब्राझील असेल, चायना असेल, इंडिया असेल, यासारख्या ब्रिक्स कंट्रीज याच्यामध्ये. आणि त्यामुळे ह्या ब्रिक्स कंट्रीजला अमेरिका टार्गेट करते, त्यांना आपल्या अंतर्गतच त्यांना ठेवायचं, त्याच्या पुढे जाऊन द्यायचं नाही याच्यामध्ये. यानंतर एक चौथं कारण आम्हाला असं सापडलं याच्यामध्ये की अमेरिकेची कूटनीती असू शकते, कारण अमेरिकेने कोणत्याही कामात भारताला कधीच आतापर्यंत स्ट्रॉंग सपोर्ट केला नाही. मग तो अगदी आपलं भारत पाकचं जे वार असेल त्याच्यामध्ये पण ते आपल्या सपोर्टला नाही आले, त्यांनी पाकिस्तानची बाजू घेतली. याच्या आधी बऱ्याच गोष्टी जगभरामध्ये जेव्हा घडतात तेव्हा अमेरिका ऐनवेळी पलटी मारतो आपल्याविषयी. या सगळ्यानंतर भारत अमेरिकेचं ट्रेड डील लांबतंय. आता हे का होतंय बघा, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात याच्यामध्ये, कारण भारताला असं वाटतंय की अमेरिकेने जे काही ट्रेड डील चालू आहे हे काही गोष्टीमध्ये अप्रुव्हल पण झालंय, पण अडकलंय कुठे याच्यामध्ये, तर ऍग्रिकल्चर असेल, डेअरी सेक्टर असेल याच्यामध्ये, फार्मास्युटिकल सेक्टर असेल याच्यामध्ये. तर इथे आपल्याला काही अटी मंजूर नाहीत अमेरिकेच्या याच्यामध्ये, कारण हे जर सेक्टर इनडायरेक्टली ओपन झाले अमेरिकन मार्केटला इंडियासाठी तर इथल्या कंपन्यांचं, इथल्या बिझनेसचं खूप मोठं नुकसान होणार आहे याच्यामुळे. आणि या सगळ्याचा इम्पॅक्ट आपल्यालाच नाही तर अमेरिकेवर पण होतोय. ओके, कारण तेथील लोकांना भारतातून जाणाऱ्या सगळ्या वस्तू महागात खरेदी कराव्या लागतात, कारण तो जरी 25% टेरिफ वाढवतोय तर आपण जेव्हा तिकडे विकणार आहे ना तर त्यांनाच ते 25% महाग घ्यायचं याच्यामध्ये. साहजिक आपला एक्सपोर्ट कमी होईल, परंतु काही लोक तर घेणार आहेत त्याच्यामध्ये. मग ते मेडिसिन असू द्या, IT बॅक एंड सॉफ्टवेअर्स असू द्या, खनिज उत्पादन असू द्या, FMCGचे इतर काही वस्तू असू द्या, या सगळ्यामुळे ऍक्च्युअली आपण इम्पॅक्ट होतोय. आणि हे सगळे टेरिफ्स 50% जेव्हा वाढवले
वाढवले तेव्हा भारताची पण प्रतिक्रिया होती याच्यामध्ये आणि भारताने सांगितले की 1345 कोटीची रेअर अर्थ मॅग्नेट्स इंटेन्सिव्ह योजना आम्ही पण याच्यामध्ये जाहीर करतोय असं आपल्या कंपन्यांना सांगितले, कारण तुम्ही इकडे फोकस करा, ज्याच्यामुळे डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग वाढवावी हे आपलं उद्दिष्ट असेल याच्यामध्ये. त्याच्याबरोबर डिप्लोमॅटिक इफोर्ट्स पण सुरू त्याच्यामध्ये, कारण चीन सोबत पुरवठा पुनर्स्थापित करण्यासाठी पुन्हा एकदा चर्चा चालू केली आपण. पण यावर भारताचा स्ट्रॅटेजिक सोर्सिंग जर पाहिला गेलं तर ऑस्ट्रेलिया असेल, जपान असेल, व्हिएतनाम असेल, आफ्रिका असेल, येथे अल्टरनेटिव्ह सप्लायवर आपलं काम चालू आहे. कारण अमेरिका नाही तर चल आपण इकडे घेऊ, चायनाने तर आपण इकडे घेऊ शकतो. आणि भारताने आपल्याला रिप्लाय पण दिलेला. अमेरिकेने जो 50% टेरिफ लावला आपण त्यांना रिप्लाय पण दिला. आपण सांगितलं याच्यामध्ये की हे आमच्यासाठी अनफेअर आहे, अनजस्टिफाईड आहे आणि अनरिझनेबल आहे, कारण आम्ही खूप सेफ मध्ये तुमच्या सगळ्या गोष्टींवर व्यवहार करतोय आणि खूप क्लिअर आहे सगळं. पण एवढ्या पराक्रमानंतर न पण अमेरिकाचा आणि युएसचा ट्रेड एक्सपर्ट म्हणतात याच्यामध्ये की हे जे काही होणार आहे ह्याचे इम्पॅक्ट हे नॉर्मली तात्पुरते असतील. ओके, जे काही इम्पॅक्ट होईल जीडीपीवर तो शॉर्ट टर्म मध्ये होईल, लॉंग टर्म जीडीपीला खूप मोठा फटका बसणार नाही, कारण भारत दुसऱ्या देशांबरोबर याच्यामध्ये संबंध वाढवू शकतो. याच्यामध्ये आरबीआयच्या 3 दिवसाच्या मॉनिटरिंग मीटिंग मध्ये पण असंच काहीतरी याच्यामध्ये सांगितलं होतं. तर मित्रांनो, समजलं याच्यामध्ये की नक्की काय गणित आहे याच्यामध्ये, का अमेरिका असं करतं, याच्यामध्ये रेअर अर्थ मेटल्स काय ते पण तुम्हाला समजलं असेल, कुठे स्कोप आहे अमेरिकेला भारतामध्ये येण्यासाठी, भारताला काय याच्यामध्ये दाबून ठेवलं जातं याच्यामध्ये पण लक्षात ठेवा. अजून तर आपण शांततेत आहोत, जेव्हा आपण ऍक्शन मोड मध्ये येऊ त्याच्यामध्ये अजून बऱ्याच गोष्टी उलगडतील. तोपर्यंत ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला जी काही माहिती दिली ना ती कशी वाटली याच्यामध्ये हे प्रत्येकाने आम्हाला कंपल्सरी सांगायचं. याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये की भारतीय मार्केटवर याचा काय परिणाम होईल. ट्रम्प तात्या विचित्र अजून काही ना काही करत येणार आहे, तो सह्या करतोय, पुन्हा नवीन सह्या करतोय, याच्यामध्ये हे होत राहणार आहे. याच्यामध्ये पण इम्पॅक्ट काय होईल आम्ही आमच्यापर्यंत तुम्हाला सांगितले. तुम्हाला काय वाटतं प्लीज कमेंट करा. आणि महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ जर आवडला ना तर बिंदास्त लाईक करा, कारण असे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारा इफर्ट्स लागतो, खूप सारा डेटा रिसर्च करावा लागतो, जे आमची टीम पूर्णपणे याच्यामध्ये कंटिन्युअसली करत असते. त्यामुळे तुम्ही पण लाईक करून शेअर करून आम्हाला मोटिवेट करू शकता. भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.